ही घेतली उकडपेंडी, त्यावर कच्चं तेल, कच्चा कांदा. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सध्या थंडीचे दिवस आहेत, तर आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते एवढे छान असे डिझाईन केलेले आहेत की कुठल्या सणावाराला कुठला प्रसाद जावा, कुठलं सणवार कुठल्या सीझनमध्ये येतं, मग कुठल्या सीझनमध्ये आपण काय खायला हवं, हा सगळा विचार करून मग ते पदार्थ तयार होतात. जसं आता जानेवारीमध्ये थंडी असतेच, तर त्यावेळी तीळ खायला पाहिजे, मेथी खायला पाहिजे. त्याच्यामुळे मेथीचे लाडू वगैरे आपण खात असतो. पण परवा आम्हाला आमच्या एक फॅमिली फ्रेंड आहेत भाग्यश्री कुलकर्णी, त्यांनी डब्यामध्ये उकडपेंडी आणली. म्हटलं अरे वा, मला आवड. नाही म्हणे, ही तशी उकडपेंडी नाही आहे, ही मोड आलेल्या मेथीची उकडपेंडी आहे. आणि हे छान जे आहेत मोड आलेले, छान असे मोड. आता ह्याला एका पाण्यातून आपल्याला उकळून घ्यायचं आहे. उकळत्या पाण्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, आणि यातले फक्त एक वाटी मेथी फक्त आपण यामध्ये घेतोय. कसं असतं की नुसते मेथीचे दाणे जर घेतले तर ते कडसर लागतात, कडसर नाही कडूच लागतात. पण मेथी भिजवली थोडा कडूपणा कमी होतो. मेथीला मोड आणले अजून कडूपणा कमी होतो. आणि मोड आलेल्या मेथीला जर उकळवलं, ते पाणी काढून टाकलं, तर त्या मेथीला कडूपणा अत्यंत कमी असा होतो. पण कडूपणा हवा त्याच्याशिवाय मेथीला मजा नाही. पुढची प्रोसेस पहा. एक उकळी आल्यानंतर मेथी आपण गाळून घेऊ. आणि सगळ्यात पहिले आपण जी कणिक घेतली आहे ती साधारण एक वाटी, तर तिला थोड्याशा तेलात आपण भाजून घेऊ. 1-2 चमचे तेल, त्यामध्ये ही कणिक आपल्याला फक्त भाजून घ्यायची. ह्याला छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आपल्याला. हे छान खरपूस भाजून घ्यायचं. खमंग सुवास यायला लागला. कढई जाड असल्यामुळे गॅस लवकरच बंद केला, नाही तर काय होतं, हे जळतं. हे जळायला नको, जळलं की मजा गेली. आपल्याला उकडपिंडी बनवायची, तर त्यासाठी फोडणीला तेल घालायचं. आता विदर्भातला पदार्थ आहे त्यामुळे काय सुज्ञाचं सांगणे न लगे, तेल थोडं जास्त टाक. मोहरी, आणि मोहरी फुटल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, थोडी हळद, थोडी मिरची पावडर. मिरची पावडर टाकताना आपण हिरवी मिरची घेतली ते लक्षात ठेवा. मी गॅस बंद करतोय कारण कढईचं बूड आपलं जाड आहे. आणि हिंग, आणि यामध्येच मेथी. आता ही जी मेथी आहे ही छान आपण परतून घेऊ. आणि परततानाच यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी घालायच्या आहेत. अर्ध्या लिंबाचा रस. लिंबू हे मी कापडात घेतला आहे, त्याच्यामुळे त्याच्या बिया ज्या आहेत त्या आतमध्येच राहतात. कित्येक वेळा असं होतं बघा की आपण लिंबू प्यायला जातो आणि लिंबू पिळणी नसते, मग त्या बिया बाहेर पडतात. मग त्या बाहेर काढा, कपडा घ्यायचा, लिंबू प्यायचं. थोडी साखर, चवीनुसार मीठ. ह्याला छान परतून घ्यायचं. आणि परतल्यानंतर हे थोडं ड्राय झाल्यावर यामध्ये हळूहळू कणिक सोडायची. आपल्याला या उकडपेंडीमध्ये वेगळं पाणी घालायचं नाही आहे. आणि ही भाजलेली कणिक जी आहे ती अशी भुरभुरवायची. एकदम जर घातली तर ह्याचा गोळा होईल, आपल्याला गोळा नाही करायचा.
आता एकदम मंद आचेवर आपण झाकून ठेवू. छान असा ही मोकळी उकळपेंडी मस्त झालेली सर्व करू आपण. तुम्ही बघत असाल की हे स्प्राउट्सही दिसत आहेत, त्याला लपेटलेली कढी. क्या बात आहे. आता खाताना मात्र तुम्हाला एक नियम पाळायचा आहे. आमच्या वैदर्भीय पद्धतीने छान उकडपेंडी घ्यायची आणि त्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकायचं. हे कच्चं शेंगदाण्याचं तेल आपल्याला खास पाठवलं आहे माऊली घाणी पुणे यांनी. ही घेतली उकडपेंडी. त्यावर कच्चं तेल. क्या बात है. कच्चा कांदा. बढिया. आणि त्याच्यावर तुम्ही बाजूला बघत नाही, मुळ्याचं लोणचं आहे. अतिशय अप्रतिम असा प्रकार आहे. म्हणजे मी केला म्हणून सांगत नाही, खरंच छान आहे. तुम्ही करून पहा. पाहत राहा मास्टर रेसिपीज.